मग ह्याच्यामध्ये काय फरक असतो? एक सॅनिटरी पॅड्स, नॅपकिन्स आपण जे बोलतो ते आणि इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड्स ह्याच्यामध्ये फरक काय असतो? आता तुम्ही जर एक गोष्ट अनुभवाल, की एखादी गोष्ट पांढरी दिसण्यासाठी बट ऑब्व्हियस तिच्यावरती केमिकलचा वापर केला तेव्हा थॅलेट्स किंवा पीओसीज असे या नावाचे केमिकल्स असतात. आणि दुसरी गोष्ट त्याचा जो मोल्ड आहे म्हणजे ते सॅनिटरी पॅड थोडंसं फ्लेक्सिबल राहावं किंवा हं. असं, तर त्याच्यामध्ये जे प्लास्टिक पीपी यूज केलं जातं, तर ते जास्त काळ जर तिथे राहिलं, हं. तर ते हीट जनरेट करतं आणि मग तुमची तिकडची जी स्किन असते ना, ती अशी राठ होते, ब्लॅक हं, होते. हं, हं. त्याच्यावरती काही उपचार नाहीयेत त्याचा. बरोबर. कारण ते तसंच राहणार आहे. मग तुम्हाला इचिंग वगैरे अशा सगळ्या समस्या भेडसावतात आणि हे इचिंगचं पुढे जाऊन फायब्रॉइड, मग पिरियड्स वेळेवर न येणं, कारण की युटरसमध्ये टू वे कम्युनिकेशन हं, हं. त्यामुळे तिथे जनरेट झालेले बॅक्टेरियाज तुमच्या जास्त वेळेचं पॅड तिथेच राहिलं, बदललं नाही याचं प्लास्टिक आणि केमिकल्स असलेलं, तर मग तुम्हाला फायब्रॉइड पासून सिस्ट किंवा अगदी एंडोमेट्रियोसिस त्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर पर्यंत हे जाऊ शकतं. इतकं हो. ते गंभीर आहे.